नमस्कार, मी संजीव जोशी. डहाणू शहरातील एक सर्वसामान्य नागरिक आहे आणि डहाणूची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यामध्ये लोकांना डहाणूच्या विकासाचं मॉडेल लोकांसमोर आणणं, वस्तुस्थिती समोर सादर करणं या हेतूने मी तुमच्यासमोर आलेलो आहे. डहाणू शहराचा नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या कालावधीत म्हणजे ट्रिपल इंजिन सरकार असताना विकास झाला का? अगदी विकास नाही झाला असं मग कसं म्हणता येईल? की काही लोक दावे करतात अनेक ठिकाणी रस्ते झाले. हो, झाले, रस्तेच झाले. याचं कारण म्हणजे अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर पुन्हा बिलं काढायची असेल तर रस्त्याचीच कामं करावी लागतात. ऑलरेडी एखादा डांबरी रस्ता आहे त्याच्यावर जर काम करायचं असेल तर बाकीचे सगळे पैसे वाचवून 50%चा भ्रष्टाचार करून जर रस्ता करायचा असेल तर कॉन्क्रीटवर डांबर, डांबरेवर कॉन्क्रीट, असं कोणी मागा न मागा, जिकडे कोणी क्वालिटी बघणार नाही, कसे रस्ते बनवलेले आहेत, ते 8 दिवसात तुटले का नाही, पुन्हा त्याच्यावर पुढच्या वर्षी रस्ते केले का नाही, हा जो धुमाकूळ आहे तो धुमाकूळ घालत घालत विकास झाला. आता रवींद्र चव्हाण हे त्यावेळी पालकमंत्री होते आणि आता जे प्रदेशाध्यक्ष आहेत तर ते बांधकाम मंत्री सुद्धा होते. त्यांनी त्यांच्या प्रचार सभेत सांगायचं होतं ना, डहाणूमध्ये आम्ही इतका निधी आला आणि इतका विकास केलेला आहे. ते सांगू शकत नाही कारण त्यांच्याकडे अशी कुठली यादी नाही. त्यांनी जो विकास केला आहे तो त्यांनी केला नाही, तर कॉन्ट्रॅक्टर लोकांनी आपला विकास करण्यासाठी कमिशन देऊन 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 फाईल पुढे चालवून जे पैसे आणलेले आहेत त्याच्यातून त्यांना जे योग्य वाटेल तो विकास केलेला आहे. तुम्ही 12 नगरसेवक घरी बसले, त्यांना विचारा ना त्यांनी किती कामाचे प्रस्ताव दिले आणि त्यांचे कुठले ठराव पुढे गेले आणि कुठल्या कामाची मागणी केली आणि कुठली मंजूर झाली. काहीही नाही. नगरसेवकांनी फक्त बघायचं, त्यांच्या वॉर्डामध्ये जे काही नारळ फोडायला त्यांना बोलवेल तो गुमान त्यामध्ये फोटोमध्ये यायचं. मग लोकांना असं वाटू नये की यांची काही किंमत शून्य आहे म्हणून तेवढ्या पुरतं मान द्यायचा. ज्याला पाहिजे असेल त्याला त्याचे वाटणे मिळेल, त्याने बाकी काही लुडबुड करायची नाही. या पद्धतीने झालाय तो झालाय विकास. हे जे मी बोलतो त्याच्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका. भाजपच्या ज्यांना तिकीट मिळालेलं नाही त्या नगरसेवकांना विचारा, ज्यांना तिकीट मिळाले त्यांना सुद्धा कानात विचारा, ते हेच उत्तर देतील. तेव्हा डहाणूचा विकास हा कॉन्ट्रॅक्टर आणि कमिशन राज पद्धतीने जसं व्हायचं तसं झालेलं आहे आणि त्यांना दाखवण्यासारखं असं विशेष काम काही नाही आहे. आता दुसरं उदाहरण सांगतो की कॉन्ट्रॅक्टरच्याच हिताने ट्रिपल इंजिन सरकारने कसं काम केलं. डहाणूमध्ये डहाणू चारोटी रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे. त्याचा नारळ रवींद्र चव्हाण यांनी केव्हा फोडला? लोकसभा निवडणुकीच्या आधी. मग लोकसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागू होण्याच्या आधी तुम्ही नारळ फोडला, काम सुरू व्हायला पाहिजे. का नाही झालं? बरं झालं, ठीक आहे, घाईघाईमध्ये नारळ फोडला क्रेडिट घेण्यासाठी. आता तुम्ही लोकसभा निवडणूक झाल्यानंतर तरी करा काम, का नाही सुरू झालं? मग विधानसभा निवडणूक आली तरी तुम्ही करू शकला नाही. विधानसभा निवडणुका झाली, आता तुमचं सरकार स्थिरावलं, सगळं तुमचे आमदार वगैरे लोकांनी निवडून झाले. भले डहाणूचा आमदार हा तुमचा पाडला असला उमेदवार तुमच्या अंतर्गत काहीतरी ऍडजस्टमेंट प्रमाणे तो वेगळा, पण तुमचं राज्यात सत्ता आली ना, मग आता करा ना काम. आज त्या ठिकाणी अपघात होत आहेत, अरुंद रस्ता आहे आणि तुम्ही काम सुरू करत नाहीये. मग आता डहाणू नगर परिषदेची निवडणूक आली, त्याच्या आधी तर करा. क्रेडिट पाहिजे ना तुम्हाला विकासाचं, त्याच्या आधी करा. काढलंय, मग कॉन्ट्रॅक्टर कडून कोणी त्या ठिकाणी खंडणी वसूल करण्यासाठी किंवा देण्याघेण्यामध्ये काही वादविवाद आहेत का, हिशोबामध्ये काही भानगड आहे का, याचा उलगडा लोकांना झाला पाहिजे. का विकास काम अडले? 3 ट्रिपल इंजिन आहेत ना तुमच्याकडे, मग विकास काम काढलंय. बरं, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने एखादा रस्ता, आता मध्यंतरी डहाणू शहरामध्ये कोणी निधी आणला होता एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने की अंडरग्राऊंडला आहे, मग ते तिप्पट चौपट दराने काहीतरी निधी आणलेला असतो, टेंडर मंजूर झालेलं असतं, कोण कोणाला माहिती नाही, नगरसेवकांना माहिती नाही, कोणाला माहिती नाही. आता त्याला अंडरग्राऊंड काम करायचं तर लोकांची दुकानं तोडली पाहिजेत, लोकांच्या पोटापायावर लाथ मारायची, लोकांना नोटिसा द्यायचा, कुठली नुकसान भरपाई द्यायची नाही, लोकांच्या JCB घेऊन जायचा, त्यांच्या टपरी तोडायच्या. मग तेव्हा हे लोकनेते कुठे बसलेले असतात? तुम्ही जर डहाणू राज्य करता ना, डहाणूचे राजे आहेत ना तुम्ही, मग तेव्हा कुठल्या बिळामध्ये बसलेले असतात? तेव्हा आम्ही लोकांच्या बरोबर होतो. तेव्हा अन्याय पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी आवश्यक नसताना अधिकची जागा घ्यायची. रस्ता तुम्ही किती वाढवणार तेवढी जागा घ्या ना. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त जागा ह्या लोकांची छळवणूक करणं, व्यापाऱ्यांची छळवणूक करणं, कुठलाही नुकसान भरपाई न देता तुम्ही त्यांच्याकडून त्यांच्या जागा ताब्यात घेतल्या. ही मनमानी तुम्ही कारवाई केली नगर परिषदेने. बरं, हा नाही तुम्हाला आहे का? पटेलपाड्यामध्ये रस्ता रुंदीकरण झालं, भरत राजपूत यांच्या बंगल्यासमोरची भिंत पाडली का नाही? तिकडे अरुंद रस्ता, त्यांच्या घरासमोरचा रस्ता अरुंद आणि त्याच्यानंतरचा दोन्ही बाजूचा रस्ता ब्रॉड. म्हणजे का दिसलं पाहिजे, भाई भरत राजपूत का घर है, उधर किसकी ताकद है क्या?
रस्ता रुंदीकरण के लिए दीवार को हात लगाने की. अहो तुम्ही राजे आहेत, लोकप्रतिनिधी आहेत कोण तुम्ही? तुम्हाला विकासासाठी लोकांची दुकानं तोडायची, लोकांच्या टपऱ्या तोडायच्या आणि तुमच्या भिंतीला हात नाही लावायचा. तुम्हाला रस्ते रुंदीकरण करायचे लोकांच्या जागेत. तेव्हा हे विकासाचं मॉडेल हे फ्लॉप मॉडेल आहे. आता मी काही दुसरी उदाहरणं देईन त्याच्यामध्ये. मी एक मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रकाश जावडेकरांचा 50 लाखाचा निधी मंजूर होऊन डहाणू नगर परिषदेमध्ये येऊन सुद्धा तो त्याला पाय का फुटत नाही तर कमिशन कोणी देऊ शकत नाही म्हणून हे उदाहरण दिलं होतं. आता तुम्हाला आणखी काही अवाजवी उदाहरणं, ज्या अवाजवी विकास कामाची उदाहरणं देईन मी. पारनाक्याची पोलीस चौकी का तोडली? कारण तिकडे एक अनधिकृत हॉटेल आहे आणि ते हॉटेल कोण्यातरी राजकीय नेत्यांनी त्याच्यात गुंतवणूक करायची तयारी दाखवली आणि त्याच्यासाठी पोलीस चौकी रस्त्यालगतची तोडली, रस्ता रुंदीकरण केलं आणि एक छान पॅसेज तिकडे तयार केला आणि मग शासकीय दरबारी ते काय फाईल हलवून ते अनधिकृत असलेलं बांधकाम अधिकृत करून घ्यायचं आणि मग कोणाचे तरी इंटरेस्ट त्याच्यात नगरपालिकेच्या पैशाने विकास करायचा. वा 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 वा, छान आहे. आता 4 कोटी निधी आला होता. शौचालय बांधण्याचं काम चालू आहे समुद्र किनाऱ्यावर, तुम्ही बघाल काही हॉटेलच्या. ते जे सौंदर्यकरणाचे 4 कोटी निधी आलेला आहे त्याच्या समोरचं हॉटेल कोणी घेतले चौकशी करा. म्हणजे तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये कोणाचं तरी फ्रंटमॅन म्हणून गुंतवणूक करायची, तुमचा कारभार करायचा आणि त्या कारभारासाठी तिकडे आवश्यक ते रस्ते करायचे, तिकडे आवश्यक त्या सुविधा करायच्या, तिकडची अतिक्रमण हलवायची. का तर तुम्ही एखादं हॉटेल घेणार आहे त्याच्या परिसरात टपऱ्या नको, मग तुमच्या ग्राहकांना ते योग्य वाटणार नाही ना, हे काय टपऱ्याच्या ओलांडून हॉटेलमध्ये जायचं. तेव्हा हा विकासाचा हे जे मॉडेल आहे ते फ्लॉप आहे. डहाणू नगर परिषद हे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टरच्या जाळ्यात गेलेली यंत्रणा आहे आणि दिवाळखोरीत गेलेली यंत्रणा आहे. आज कोणालाही विचारा, तुम्हाला एकच नाव कॉन्ट्रॅक्टरचं मिळेल. कोण फ्रंटमॅन आहे, कोणाचं फ्रंटमॅन आहे, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, तिकडे देखरेख कोण करतो, पूर्ण शहरामध्ये तुम्ही बघा. हे मी सांगतो याच्यात सिक्रेट असं काय नाही आहे. मी शोधक पत्रकारिता काही केलेली नाही आहे, भलतं सलतं तुमच्यासाठी शोधून काय आणलेलं नाही. हे सर्वांना माहिती आहे, अगदी जग जाहीर आहे की या ठिकाणी सिंगल विंडो सिस्टीम चालते आणि या ठिकाणी फक्त गोळा करायचे आणि मग आपापल्या आकांना पोचवायचे आणि मग त्यांच्या जोरावर राज्य करायचं. लक्षात आलं? धन्यवाद.